चला वसंतच्या गोष्टीतून पाहूया स्वप्नांना सत्यात कसं उतरवायचं. सोमवारपासून नक्कीच सुरू करतो असं म्हणून तो सोमवार कधीच येत नाही, बरोबर ना? याला म्हणतात लेझी ड्रीमर लूप. म्हणजे फक्त बघत राहायचं पण स्वतः काहीच करायचं नाही. वसंत सुद्धा याच लूपमध्ये अडकला होता. वर्षानुवर्षे फक्त भीतीमुळे यूट्यूब चॅनल टाळत राहिला. पण मग एके दिवशी यूट्यूब बघता बघता त्याला काहीतरी असं दिसलं ज्याने सगळं चित्रच पालटलं. अरे चा त्याला कळलं की कित्येक यशस्वी क्रिएटर्स तर आपला चेहराच दाखवत नव्हते. म्हणजे महागडे गिअर आणि सेटअप लागतो हा फक्त एक गैरसमज होता, खरी गोष्ट वेगळीच होती. ते अगदी स्टॉक फुटेज, AI व्हॉइस किंवा साधे व्हाईटबोर्ड ॲनिमेशन वापरत होते. किती सोपं. याचा अर्थ साधनांपेक्षा जास्त गरज होती धैर्याची, अपूर्ण का होईना पण सुरुवात करण्याची. मग त्याने ठरवलं स्टिक फिगर ॲनिमेशन. कॅमेरासमोर न येता आपले विचार मांडायला एकदम परफेक्ट. त्याचा नवा मंत्र होता, परफेक्शन नाही, प्रॅक्टिस. परफेक्ट क्षणाची वाट बघायची नाही, फक्त काम करायचं. मग काय, एडिटिंग शिकणं, स्क्रिप्ट्स लिहिणं, यशस्वी चॅनल्स बघणं, सगळं हळूहळू सुरू झालं. हे कळलं की टाळाटाळ वेळेबद्दल नाही तर भावनांबद्दल आहे. भीती वाटते अयशस्वी होण्याची. मग त्याने काही सोप्या सवयी लावल्या. रोज 5 मिनिट लिखाण, कामावेळी डिस्ट्रॅक्शन्स बंद. एक गोष्ट पक्की झाली, प्रगती ही परफेक्शनपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असते. आणि खरी गंमत तर ही आहे की प्रेरणा कृतीतून येते, कृती प्रेरणेतून नाही. म्हणजे मोटिवेशनची वाट बघू नका, सुरुवात करा, मोटिवेशन आपोआप मिळेल. सत्य हेच आहे की पूर्ण तयारी असं कधीच वाटत नाही. तो क्षण कधीच येत नाही. आपलं स्वप्न फक्त एका पहिल्या पावलाच्या अंतरावर आहे. मग ते पहिलं पाऊल कोणतं असेल